नमस्कार. कोरोना मुक्तीचं बजेट. साहजिक आहे, कोरोना गेली 2 वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेवर, जागतिक अर्थव्यवस्थेवर एक मोठं संकट, तिसरं महायुद्ध आपण जर लढत होतो तर ते कोरोनाबरोबर लढत होतो. आता कोरोनातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच गरज आहे ती बजेटमध्ये एका मोठ्या बूस्टर डोसची. आजच्या बजेटमधून या कोरोनानं ज्या स्वरूपाचा सेटबॅक, ज्या स्वरूपाची अडचण अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली, त्याला बूस्टर डोस मिळणार का, याच दृष्टीनं आज सादर होणारा अर्थसंकल्प आणि त्यातल्या घेतल्या गेलेल्या निर्णयांकडे आपल्याला बघावं लागेल. आणि त्यामुळे आजचा अर्थसंकल्प हा कोरोना मुक्तीचा अर्थसंकल्प म्हणून आपण बघतोय. याचसाठी म्हणून आज विविध क्षेत्रातले मान्यवर, जाणकार हे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की सरकारनं साधारण कोणत्या अपेक्षित निर्णय घेणं हे त्यांना वाटतंय, कोणत्या स्वरूपाचे निर्णय झाले तर या कोरोनाच्या अडचणीतून, अर्थसंकल्पाच्या अडचणीतून आपण बाहेर पडू शकू, ज्या स्वरूपाचा आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्यातून आपण बाहेर पडू शकू. आणि त्याच दृष्टीने चर्चा करण्यासाठी म्हणून कृषी विषयक अभ्यासक मिलिंद मुरुगकर सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा स्वरूपाचा बूस्टर डोस हा मुख्यतः कृषी क्षेत्राला गरजेचा आहे. इतकंच नाही तर राजू वाघमारे आपल्याबरोबर आहे. राजू वाघमारे हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि प्रवक्ते असले तरी ते अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि त्यामुळे आर्थिक विषय, मुख्यतः उद्योग आणि उद्योगाच्या गरजा या दृष्टीने आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे राजकीय टीका, राजकीय वाद न करता आर्थिकदृष्ट्या कोणते निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करू. मी सर्वात अगोदर मिलिंद मुरुगकर सरांकडे जातो. मिलिंद मुरुगकर सर, कृषी क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर बूस्टर डोसची गरज आहे. ज्या स्वरूपाची अर्थव्यवस्था बदलताना आपल्याला पाहायला मिळाली, ई कॉमर्स बदलताना पाहायला मिळालं, त्याचा फायदा कृषी क्षेत्राला काही प्रमाणावर तर झाला, मात्र जितकं डिजिटायझेशन होणं अपेक्षित होतं, जो सपोर्ट कृषी क्षेत्राला मिळणं अपेक्षित होता, तो काय मिळालेला पाहायला मिळत नाही. या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही कशा स्वरूपाच्या अपेक्षा व्यक्त करताय ज्या कृषी क्षेत्राला बूस्टर डोस म्हणून फायदेशीर ठरू शकतात? धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार. मला या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी एक पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडायची आहे. ती अशी आहे की तुम्ही पहा की जे देश विकसित होतात त्या देशामध्ये शेतीवरच्या लोकांची संख्या कमी होते, ते शेतीबाहेरील क्षेत्रात सामावले जातात आणि तरीही शेतीचं उत्पादन मात्र वाढतं राहतं. म्हणजे शेतीमधून लोक बाहेर पडणं, तरीही शेतीचं उत्पादन वाढतं राहणं, ही विकासाची आपल्याला प्रक्रिया झालेली दिसते सगळ्या देशामध्ये. त्यामुळे शेतीमधून लोक बाहेर जाणं हे आवश्यक आहे. आता त्यासाठी काय व्हायला पाहिजे, त्यासाठी 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा आहे की शेतीबाहेर क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. आणि दुसरा मार्ग असा की शेतीवर जे लोक आहेत त्यांच्या हातात त्यांचं म्हणजे शेतीचं उत्पन्न असं वाढलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांच्या हातात जास्त पैसा येईल आणि मग ते औद्योगिक क्षेत्रातील वस्तू, सेवा क्षेत्र यांच्यासाठी मागणी तयार करतील आणि म्हणून तिथे रोजगार निर्माण झाल्यामुळे शेतीवरले लोक तिथे जातील. हे 2 भाग आहेत. म्हणजे बाहेर संधी निर्माण होणे हा एक आहे आणि इथल्या लोकांची क्रयशक्ती किंवा पर्चेसिंग पॉवर किंवा पैसे विकत घेण्याची शक्ती वाढून औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्राला मागणी वाढणं आणि तिथे रोजगार निर्माण झाल्यामुळे शेती क्षेत्रातून लोक बाहेर जाणं, ही 2 प्रक्रिया, दोन पद्धत आणि दोन्हीमध्ये शेती क्षेत्रातून माणसं बाहेर जाणं हे अभिप्रेत आहे. आता दुर्दैवाने झालंय काय भारताच्या बाबतीमध्ये, आणि हे अनेक वर्षामध्ये मला वाटतं पहिल्यांदा घडलं की शेती क्षेत्रावरचा लोकसंख्येचा भार वाढला असं जगाच्या इतिहासात कधीच होत नाही. म्हणजे रिव्हर्स ज्याला आपण म्हणतो ना की ही रिव्हर्स प्रोसेस आहे, उलटी झालेली आहे. आणि या काळामध्ये, विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये, ही जर आकडा सांगायचा असेल तर लेबर फोर्स म्हणजे शेतीवर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 50-55% आसपास लोक शेतीवर आहेत. पण लेबर फोर्स जर पाहिला म्हणजे प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करणारे, म्हणजे अवलंबून जास्त असतात पण प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करणारे लेबर फोर्स हा 3% वाढलेला आहे. म्हणजे शेतीवर इतर क्षेत्रातून लोक परत आलेले आहेत. आणि ही अत्यंत गंभीर घटना आहे, अत्यंत गंभीर घटना आहे. कारण ही आपण उलट्या पद्धतीने उलटा पाऊल टाकलेला आहे. त्यामुळे आता तर शेती क्षेत्रामध्ये जास्त लोक आहेत, जमिनीचा आकार तेवढाच आहे, उत्पादकता काही फारशी वाढलेली नाहीये आणि हे प्रचंड मोठं आव्हान आपल्या समोर आहे. आता हे कोरोनाच्या काळामध्ये हे
हे संकट गडद झालं, म्हणजे लोक मायग्रेट परत झाले शेतीमध्ये, आणि ते अजूनही आहेत, म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर 2016 पासून आपली आपला ज्याला देशाची संपत्ती निर्माण करण्याचा दर, ज्याला आपण जीडीपी ग्रोथ रेट म्हणतो, तो ढासळत गेलेला आहे 2016 पासून. पहिले 2 वर्ष चांगला होता, पण 2016 नोटबंदीचा फटका, त्यानंतर आपली अर्थव्यवस्थाही सुधारलेली नाहीये. आता त्यामुळे हा पहिला भाग. दुसरा भाग असा की आपण जेव्हा असं म्हणतो की देशाची अर्थव्यवस्था आता या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असं आलेलं आहे की 8% वर राहील. अंदाज आहे तसा. आता 8% हा खूप मोठा आकडा आहे. म्हणजे 8% दराने कोणती जगातील फक्त चीनच वाढत असेल कदाचित. आता मला चीनचा आकडा माहित नाही, पण कोण वाढतं एवढं. पण इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे, दर हा जो काढला जातो ना, हा गेल्या वर्षीच्या तुलनेतला असतो. म्हणजे मी तुम्हाला जर अशी उपमा देतो की समजा आपण धावण्याच्या शर्यतीत आहोत आणि धावण्याच्या शर्यतीत आपल्याला पुढे जायचंय, पुढे पळायचंय, आणि मग समजा किती फूट, 100 फुटाची असेल, 100 मीटरची रेस असेल किंवा 1 किलोमीटर वगैरे. पण समजा एखादा स्पर्धक हा मागे गेला, म्हणजे 10 मीटर तो मागे गेला, आणि मग तो जर रेषेपाशी आला तर असं घडलं जातं की त्यांनी 10% वाढ झाली त्याच्यामध्ये. कारण तो -10 होता आणि तो 0वर आला, तरी ग्रोथ रेट हा 10% असतो. मला वाटतं हा मुद्दा कळला असेल. त्यामुळे year on year चा growth rate हा फसवा. कालच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये 8.5% जी ग्रोथ दाखवण्यात आलेली आहे जीडीपीची, त्यामध्ये तुम्ही म्हणताय 6.6% जे मायनस होतं, ते मायनस केलं तर ऍक्च्युअल ग्रोथ ही 2 to 2.5 पर्यंतची आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे जरी प्रोजेक्शन 8.5% किंवा 8.6% असलं, मला वाटतं त्यांचा प्री पॅन्डेमिक, म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी देशाची जी एकंदर संपत्ती निर्माण करण्याची क्षमता होती, म्हणजे सर्व वस्तू सेवा यांचं जे उत्पादन होतं हे, म्हणजे आणि त्याच्यावरच आपल्या रोजगाराच्या संधी देखील अवलंबून असतात, ती जी क्षमता होती आपली प्री पॅन्डेमिक, म्हणजे पॅन्डेमिक कोविड यायच्या आधी, त्याच्यापेक्षा आपली वाढ आता 1.3% आहे. 1.3%. म्हणजे आपली एवढीच ती वाढलेली आहे. म्हणजे जसं मगाशी म्हणून उदाहरण दिलं की मागे जाऊन जर आपण 0 त्या रेषेच्या पुढे गेलो 1 फूट, तर मागे 10 फूट गेलो असू तर आपल्याला वाटतं 10-1 आणि तो 9% दिसतो ग्रोथ रेट. पण प्रत्यक्षामध्ये वाढ किती झालेली आहे तर ती 1.3%. म्हणजे हे सगळं जे आहे ना, पण मुरुक्कर सर, जर या 2 वर्षाच्या काळावर नजर टाकली, मुरुक्करजी, जर या 2 वर्षाच्या काळावर नजर टाकली, 2 वर्ष हे अत्यंत वाईट अशा आर्थिक अडचणीची होती, आणि त्यात जर साधारण 1 ते 1.5% ग्रोथ आपल्याला या काळामध्ये मिळत असेल तर ती सकारात्मक आहे असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था ही अत्यंत अडचणीत असताना जर भारतीय अर्थव्यवस्था ही या परिस्थितीत 1.5%च्या ग्रोथने जरी वाढ दाखवत असेल, प्रोजेक्ट होत असेल, तर माझ्या मते ती योग्य आहे, चांगले संकेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही योग्य दिशेने जाते असं म्हणायला हरकत नाही. मला तुम्ही स्पेसिफिक हे सांगा की कृषी क्षेत्रासाठी तुमच्या अपेक्षा सध्या काय आहेत? कारण ऑनलाईन क्षेत्रामध्ये कृषीला मोठी संधी दिसतीये. एकीकडे तुम्ही म्हणताय की कृषी क्षेत्रातून लोक बाहेर पडायला हवी, पण कृषी क्षेत्रातून बाहेर का पडायला हवी? का आपण कृषी क्षेत्राला इतका योग्य बूस्टर डोस देऊ शकत नाही की कृषी हा उत्तम रोजगाराचं साधन म्हणून बघितलं जाऊ शकतं? नाही, खरं बरोबर आहे. कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे गंमत अशी आहे ना, पॅराडॉक्स आहे. कृषी क्षेत्राचा जसा विकास होईल ना, तशी कृषी क्षेत्रातून माणसं बाहेर जातील. हा फार पॅराडॉक्सिकल माझा स्टेटमेंट वाटेल, पण हा जगाचा इतिहास तसा आहे. तुम्ही बघा ना, याचं कारण काय असतं. जे बोलू का? बोला प्लीज. हॅलो. नाही, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. म्हणून माझा आग्रहच असा आहे की कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट, आणि त्याच्यावर आपण तपशिलामध्ये बोलू, आणि तुमचा जो डिजिटलचा त्यालाही मी उत्तर देतो, हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे प्रायोरिटी ऍग्रिकल्चर सेक्टरला तुम्ही दिलीत तर ऍग्रिकल्चर सेक्टरचा विकास होतो, आणि विकासाचीच प्रक्रिया म्हणून म्हणजे कमी लोक हे जास्त उत्पादन करतात. आपल्याला जमिनीचा आकार काही मर्यादित आहे, त्यामुळे आपल्याला जास्त लोकसंख्या तिथे आपण सामावून नाही घेऊ शकत, पण ती आपोआप होते प्रक्रिया. जर कृषी क्षेत्राचा विकास झाला तर उत्पादकता वाढलेली असते. तुम्ही जसं म्हणता डिजिटल टेक्नॉलॉजी, म्हणजे कसं होईल, आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अनेक स्टार्टअप, छोटे स्टार्टअप्स आहेत की जे आता छोट्या शेतकऱ्यापासून शहरातल्या ग्राहकांपर्यंत
इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकतात. असे अनेक चांगली उदाहरणं घडतायत की याच्यामध्ये अत्यंत छोट्या काळामध्ये, कारण तुम्हाला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि त्या ब्लॉकचेन सारख्या असतील सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या, आणि त्याचा वापर करून अत्यंत छोट्या अवधीमध्ये ग्राहकाच्या थाळीमध्ये दारापर्यंत आपल्याला जाणं, निश्चितपणे पोहोचतात. यासाठी मिलिंद मुरुगकरजी, मी तुम्हाला अनेक थोडंसं थांबवतो या ठिकाणी. मी मिलिंद मुरुगकरांकडे जातो पुन्हा एकदा. मिलिंद मुरुगकर सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. कृषी क्षेत्राच्या अपेक्षांवर आपण चर्चा करत होतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार कृषी क्षेत्राला कशा स्वरूपाचा बूस्टर देऊ शकतं? निलेश खरेजी, तुम्ही मगाशी सुरुवातीला एक मुद्दा उपस्थित केला होता, तो डिजिटल टेक्नॉलॉजी आणि त्याचा अगदी. कृषी क्षेत्रावर होणारा चांगला परिणाम. अगदी. आणि मला वाटतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही पहा की अनेक स्टार्टअप्स अलीकडे उदयाला आलेले आहेत. असे स्टार्टअप्स की छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्या, आणि ज्या ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये अत्यंत एक कार्यक्षम अशी एक पुरवठा साखळी तयार करू शकतात. म्हणजे माहितीचा, तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य वेळेला हार्वेस्टिंग करणं, ते ग्राहकाच्या प्लेटवर पोहोचवणं, म्हणजे अशा तऱ्हेने. आणि हे शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन होऊ शकतं, अनेक त्याचे फायदे आहेत. आता ह्याच्यामधली एक मला अपेक्षा अशी आहे की एकतर हे जे छोटे उद्योग आहेत त्यांना सरकार कशी मदत करणार आहे, त्यांच्या प्रोत्साहनासाठी सरकार काय करणार आहे, आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरा या संदर्भातला एक मुद्दा असा आहे आणि की सरकारने अलीकडेच मोठ्या कंपन्या ज्या आहेत, ॲमेझॉन आहे किंवा दुसऱ्या अनेक मोठ्या, रिलायन्स आहे, मोठ्या कंपन्यांसाठी त्यांच्याकडचा जो डाटा आहे, म्हणजे केंद्र सरकारकडे जो शेतकऱ्यांच्या जी माहिती असते ती माहिती त्यांना उपलब्ध केली आहे. काही अर्थातच रक्कम त्याच्यासाठी दिलेली आहे. आणि या संदर्भातल्या काही बातम्या आलेल्या होत्या. तर या संदर्भात मला असं वाटतं की खरं हा डेटा आहे ना, हा सगळा जर समजा काही मोठ्या कंपन्यांच्याच हातात राहिला तर शेतकऱ्यांसाठी ते घातक होऊ शकतं, कारण स्पर्धाशील असं मार्केट तयार होणार नाही. तर या छोट्या छोट्या ज्या कंपन्या आहेत, या सगळ्या कंपन्यांना हा सरकारकडचा जो डेटा आहे, हा म्हणजे खरं मला तत्वतः असं वाटतं की हा फ्रीली उपलब्ध जर झाला तर एक स्पर्धाशील मार्केट शेतकऱ्यांना तयार होईल. कारण डेटा ही आता, ज्याला आपण मराठीत हा शब्द अलीकडे आलाय तो विदा असा शब्द आहे, ही अत्यंत मोठी ताकद आहे. ज्यांच्याकडे जास्त चांगला डेटा आहे ती चांगली सप्लाय चेन तयार करू शकतात, त्यांचा बिझनेस वाढू शकतो. आणि त्यासाठी मला असं वाटतं की जर हा डेटा जर उपलब्ध झाला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या कंपन्यांना, तर एक चांगली गोष्ट ठरू शकते. हा माझा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा मला असं म्हणायचंय की तिसरा मुद्दा असा आहे की तुम्ही बघा, शेतकरी आंदोलन झालेलं आहे, त्याचा एक दबाव सरकारवर असणार आहे, आणि शेतकऱ्यांची मागणी ही हमी भावासाठीचा कायद्याची मोठी डिमांड आहे, आणि ते आंदोलन चालू राहणार आहे. पण बेसिकली काय आहे की भारतीय शेती ही जागतिकीकरणाशी, जगाशी जोडलेली आहे, आणि कोणतीही शेती जेव्हा जगाशी जोडलेली असते तेव्हा एक फटका असा असतो की जागतिक स्तरावर शेतीमालाच्या भावामध्ये प्रचंड चढ उतार असतात, आणि हे अपरिहार्य अशी गोष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा असते की जेव्हा तीव्र गतीने भाव कोसळतात तेव्हा काही एक संरक्षण त्यांना मिळायला पाहिजे, हे मोठं. आणि त्यामुळे एक प्राइस इन्शुरन्सची खरं तरी मागणी आहे, ती हमीभावाच्या स्वरूपात येते. आता याच्यामध्ये झालंय काय की आपले सगळे रिसोर्सेस, म्हणजे पाणी आणि फर्टिलायझर्स आणि सरकारच्या सगळ्या मदती ह्या फक्त धान्य आणि पंजाब, हरियाणा या ग्रीन रेव्होल्युशनच्या पट्ट्यामध्ये सीमित झालेल्या आहेत, आणि कोरडवाहू क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रासाठी मात्र ते निग्लेक्टेड क्षेत्र आहे. आणि मला या ठिकाणी मी फक्त एक काय म्हणतात ढोबळमानाने मुद्दा मांडू इच्छितो. काय आहे की जर तुम्ही पाहिलं की लोकांच्या आहारामध्ये, विशेषतः तळातील लोकांच्या आहारामध्ये पल्सेस म्हणजे डाळींचं प्रमाण अतिशय कमी आहे, म्हणजे प्रथिनांचं सेवन अतिशय कमी आहे. त्यामुळे जर प्रथिनांच्या उत्पादनाला, म्हणजे पल्सेस डाळींच्या उत्पादनाला जर सरकारने मदत केली आणि ते जर सर्वात गरीब घटकापर्यंत पोहोचवलं तर ही एक विन विन सिच्युएशन होईल. किंवा उलटा विचार केला की सर्वात गरीब घटक जो आहे त्याच्याकडे इतकं कमी डाळींचं सेवन आहे की जर तुम्ही त्याच्या पर्चेसिंग पॉवर बद्दल काही केलं तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि इतकंच नाही तर फक्त डाळ नाही, मिलिंदजी, निश्चितच सर्वसामान्य घटकापर्यंत क्रयशक्ती वाढवणं हे सरकार समोरचं प्रमुख उद्दिष्ट असणं अपेक्षित आहे. आणि जर सर्वसामान्य मजूर, शेतकरी याच्यापर्यंत क्रयशक्ती वाढवता आली आपल्याला तर त्यातून मागणी. मी येतो तुमच्याकडे, कारण अनेक इतर मान्यवरही आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात, मग मी तुमच्याकडे येतो. मी मिलिंद मुरुगकरांकडे जातो, कारण कृषी क्षेत्र हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कृषी क्षेत्रावरचा बोजा वाढला आहे रोजगाराच्या दृष्टीनं. मिलिंद मुरुगकरजी, तुम्ही सकाळी सांगत होतात की साधारण 3%
रोजगार जो आहे तो कृषी क्षेत्रावर वाढीव असा बोजा म्हणून निर्माण झालेला आहे, कारण 2 वर्षामध्ये रोजगाराच्या संधी इतर सेक्टरमधल्या कमी झाल्या. काय करणं अपेक्षित आहे या क्षणाला सरकारनं कृषी क्षेत्राला वेगात विकसित करण्यासाठी म्हणून? एक तर तुम्हाला हा रोजगाराच्या मुद्द्यावर तुम्ही पाहाल की पहिल्यांदा कॉर्पोरेट सेक्टर अशी मागणी करतंय की शहरी भागामध्ये ह्या जशी मनरेगा आहे, रोजगार हमी योजना ग्रामीण भागामध्ये आहे, तशी शहरी भागामध्ये देखील असली पाहिजे अशी कॉर्पोरेट सेक्टरकडून, म्हणजे ज्याला ह्या सगळ्या ज्या मनरेगा सारख्या ज्या योजना असतात त्याच्यावर टीका अशी असते की या डाव्या आणि समाजवादी टाईप योजना आहेत. पण कॉर्पोरेट सेक्टर पहिल्यांदा असं म्हणतंय की शहरामध्ये देखील मनरेगा सारखी योजना आणली पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मी सांगितलं तसं 3% लोक वाढलेले आहेत, हे वाईट आहे. त्यामुळे अर्थातच मनरेगावरचा खर्च हा प्रचंड वाढवला पाहिजे. याला दुसरा पर्याय नाहीये आता. आणि मनरेगामधून असेट निर्मिती सुद्धा होते, याच्याबद्दलही आता चांगले अभ्यास आलेले आहेत. त्यामुळे जरी सुरुवातीला ह्या सरकारने मनरेगाला विरोध केला असला तरी त्यांनी पुढे वाढवतच नेला निधी आहे आणि तो पुन्हा निधी वाढवावा लागेल, हे इमिजिएट गोष्ट आहे. पण दुसरा मला याच्या संदर्भातला मुद्दा असा मांडायचा होता की मोदी सरकारची एक मोठी महत्वाकांक्षी योजना ही प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आणि ती फार मोठी योजना, त्याच्यात सबसिडी मोठी आहे आणि त्याचा गाजाबाजाही झाला. पण दुर्दैवाने ही योजना पूर्णतः फसलेली आहे. तुम्ही पहा की अनेक राज्य या योजनेतून बाहेर पडत आहेत. गुजरात सारखं राज्य, म्हणजे भाजपचं राज्य, त्यांनी या योजनेतून ते बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे ही जी फसल बीमा योजना आहे तर ती योजना त्याच्यात अनेक जे खरे कळीचे मुद्दे आहेत, फक्त पैशाची अवेलेबिलिटी नाही आहे, तर त्या मुद्द्यांकडे बजेटमध्ये एक आयडियाज म्हणून आल्या पाहिजेत. पैसा तर असेल पण आयडियाज बजेटमध्ये फक्त पैशाचं अलोकेशन नसतं, तर नवीन आयडियाज ह्या देखील बजेटमध्ये येत असतात. त्यामुळे माझी अपेक्षा अशी आहे की फसल बीमा योजनेच्या जी एफिशियंट करण्यासाठी काय करणार आहे सरकार, याची मला मोठी त्यामध्ये अपेक्षा आहे. दुसरा असा मुद्दा, मगाशी तुम्ही एडिबल ऑइलचा म्हटलात की एडिबल ऑइलचा, मला वाटतं कोणी म्हटलं मला माहित नाही, पण आयात शुल्क हे वाढलेलं आहे, त्यामुळे त्याचा इन्फ्लेशनवर, महागाईवर मोठा परिणाम होतोय त्याचा. आणि मग तर ह्याच्यामध्ये कॅच आहे की जर तुम्ही आयात कमी केलं तर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. आणि हे प्रामुख्याने कोरडवाहू शेतीतलं पीक आहे. आणि मला असं वाटतं की कोरडवाहू शेतीचं, कारण लोकसंख्याही वाढली शेतीवरची आणि कोरडवाहू शेतीकडे आपण दुर्लक्ष करत गेलेलो आहोत. आणि या ठिकाणी म्हणून पुन्हा एक, मी मगाशी पहिल्यांदा जो मुद्दा मांडला की सरकारवर दबाव तर आहेच की MSPचा, मिनिमम सपोर्ट प्राइसचा कायदा करावा वगैरे डिमांड आहे. पण मला असं वाटतं की एक कळीचा मुद्दा असा आहे की कोरडवाहू क्षेत्रामधून तयार होणारी जी पिकं आहेत, म्हणजे डाळी असतील, तेलबिया असतील, उदाहरणार्थ डाळीच्या संदर्भात हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे, तर तुम्ही असं आपण काही करू शकतो का ज्याच्यामध्ये शेतकरी आणि सर्वात गरीब ग्राहक, कारण कसं आहे, धान्य जे आहेत ना, तुम्ही लोकांकडे जरी पैसे दिलेत तरी धान्याचं सेवन वाढणार नाहीये. म्हणजे तांदूळ, कारण ते बऱ्यापैकी सर्वात खालच्या स्तरातल्या लोकांचं देखील आहे, पण डाळीचं सेवन प्रचंड वाढण्याची क्षमता आहे. म्हणजे डिमांड वाढणं डाळीची, हा शेतकऱ्यांनाही फायदा होईल. त्यामुळे तुम्ही आयदर डाळीचा पीडीएस मध्ये समावेश करणं किंवा कशा स्वरूपात करता, डाळीचे प्रोक्युरमेंट प्राइसेस वाढवून ते करणं आणि लोकांना स्वस्त देणं हा मुद्दा, किंवा लोकांच्या हातात क्रयशक्ती वाढवून डाळीच्या किंमती वाढवणं, म्हणजे डिमांड वाढल्यामुळे अशा तऱ्हेची काही सांगड घालण्याची. मिलिंद मुरुगकर सर, निश्चितपणे तेलबिया उत्पादकांना या ठिकाणी विशेष असा प्रयत्न करून तेलबिया उत्पादन वाढवलं पाहिजे, कारण तेलाच्या किमती सातत्यानं वाढत आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न हे केंद्र सरकारच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे त्याला चालना जर दिली गेली, निश्चितपणे तेलबिया उत्पादन जे आहे ते आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकतं. या दृष्टीने काही निर्णय सरकारकडून होईल अशी अपेक्षा करूयात.